तर आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये देवखळी बीचवर आणि देवखळी बीचचा जो व्ह्यू आहे एवढा सुंदर असा व्ह्यू. डाऊन ट्रेक करत तिथपर्यंत तो जो स्पॉट आहे. करवंदांची झाड मस्तपैकी आता करवंद आलेली आहेत म्हणून करवंदाचा स्मेल येतोय चारी बाजूने. चालेल चालेल हा चालेल. श्रीराज राहुल यूट्यूबवर चॅनल आहे. काय नाव? श्रीराज राहुल. श्रीराज राहुल. हाँ भाई बहुत सारा प्यार. चलिए थैंक यू बाय. सुंदर असा स्पॉट. इथे लोकलचे काही शॉप्स आहेत, तुम्हाला टेंट पण भेटतील जर पाहिजे असतील तर रात्री राहण्यासाठी. तर आधी आपण स्पॉटवर जाऊया, मग खालून व्ह्यू घेऊया कसं व्ह्यू आहे बीचचा. थोडा बसून आराम करूया आपण. असा आमचा डे 3 आहे. ॲक्च्युली हा डे 3 आहे. पहिलं तर आम्ही निघालेलो मालवणसाठी, मग मालवण नंतर आम्ही असं ट्रॅव्हल करत 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 एवढ्या दूर असं आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. तर म्हणजे रत्नागिरीला ट्रॅव्हल करत आहोत कारण आम्हाला खासकर शिमगा बघायचा होता रत्नागिरीचा, तर रत्नागिरीला चाललेलो आहोत. पण म्हणजे मजा आली. काही व्हिडिओ मी शूट करू शकलो नाही कारण त्याचं असं होतं की आमचं असं म्हणजे फ्रेंड्स ग्रुप होता, तर त्याच्यामुळे थोडी मस्ती करण्याचाच टाईम गेला. पण हा फर्स्ट टेकच आहे, फर्स्ट व्हिडिओच आहे तो मी शूट करतो आहे कारण स्पॉट एवढा सुंदर आहे म्हणून. थोडा स्लिपरी आहे कारण वाळू आहे. जेवढे पायऱ्या आहेत त्या जांभा दगडाच्या पायऱ्या आहेत, पण त्याच्यावर वाळू आलेली आहे खालून, जसं लोक चालविलं देतात. तर हा व्ह्यू आहे रोड.
सुंदर असं आहे. सकाळी कमळ घेतलेला त्याची सगळं हा व्ह्यू. येणार आहे अंद्रे. हां बोल 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 बोल. काम आता परत स्टार्ट करता. हां विनीत थांब बोल 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 परत एकदा. रिपीट देवघाली परत स्टार्ट कर. हां हाय, इट्स 2025 and we are at Hidden Beach. What is this beach name? Devgali Beach. You can see the view. Hello, I'm Shivam. Let me introduce my friend Rahul. He is बस हे संपलं. Hi, विनीत I am Vinit. माझं नाव विनीत आहे आणि इथे आपण देवबाग बीचवर आलो आहे आणि देवबाग नाही देवखळी रे. देवखडी देवखळी. Sorry. आणि हा खूप सुंदर बीच आहे आणि याला मग मारा एक मार करणार. आता एक सिनेमॅटिक नाही साईडला. आता असा प्रकारे हा ब्लॉग एंड करत आहे मी. पण सुंदर असा बीच आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा इथे यायचं असेल तर. किंवा एक स्पेशल समजा डिनर तुम्हाला करायचा असेल किंवा असं म्हणजे नाईटला तर तुम्ही इथे कॅम्पिंग पण करू शकता. तर एक व्ह्यू देऊया आपण. आणि हा फायनल असा कट देत आहे मी विथ दिस टोपी. आणि टोपी काढून सुद्धा सध्या मी थोडा कंटाळलेलो आहे भरपूर जास्त. तर विदाऊट सनस्क्रीन वगैरे असंच निघालेलो आहे. तर बाय बाय. इट्स 2025. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय करतोय बघूया. बाय बाय.